त्यांना असलं पाहिजे. वैभवसाठी असं सांगणारं कोणीतरी असलंच पाहिजे, जसं सचिनला सांगणारं होतं. हर्षा, खरं तर तुमच्या कॉमेंट्रीबद्दल बोलतोय आपण, पण मुलाखतकार हर्षा भोगले पण आम्हाला आवडतात. तुम्ही इतक्या मुलाखती घेतल्यात, कधी ग्राउंडवर घेता, कधी जाहीर कार्यक्रमांमध्ये घेता. तुमच्या घेतलेल्या मुलाखतींमधली तुम्हाला की ज्याची खूप तयारी करावी लागली, ज्याच्यासाठी तुम्ही एक्साइटेड होतात, अशी कुठली होती मुलाखत? अशा खूप किंवा असतात. अशा कुठल्या होत्या मुलाखती? नाही, अशा खूप असतात, कारण तयारी केल्याशिवाय करता येतच नाही. ज्या दिवशी तुम्ही तयारी न करता कार्यक्रमात जाता त्या दिवशी तुमची चूक व्हायलाच पाहिजे. कारण जर चूक नाही झाली तर तुम्हाला वाटतं असं न करता मला करता येईल. पण सर्वात कठीण मला एकच गेला, तो पटावडी बरोबर. कारण मला आधीपासून त्यांच्याबद्दल खूप असं वाटायचं, इतका ग्रेट माणूस, इतका टॅलेंटेड माणूस. एक डोळा गेला, एका डोळ्याने इंटरनॅशनल क्रिकेट खेळला, पण एकदाही म्हणाला नाही की जर माझे दोन्ही डोळे असते तर मी काय केलं असतं. एकदाही नाही. पण ना ते खूप लहान लहान उत्तरं द्यायचे आणि मी अशी पूर्ण तयारी करून एक तर आधी समोर पटावडी आले असं, आणि मी प्रश्न विचारला म्हणलं संपला. अरे पण थोडं वी आर इन ऑफ देम, ते थोडंफार व्हायचं. बाकी एवढं नाही वाटलं. सर, तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केला की सोशल मीडिया आल्यामुळे की लगेच लोक रिॲक्ट होतात, आबाळ फाटले, आणि खूप चांगल्या काळात मी कॉमेंट्री केली. पण तेव्हाही सर तुम्ही असं एखाद्या बॅट्समॅनविषयी, बॉलरविषयी एखादी कमेंट पास केली, आणि असं कधी घडलं का की तो बॉलर नंतर कधीतरी येऊन भेटला, यार ऐसा नाही बोलना चाहिए था, अरे हे नको बोलायला होतंस, किंवा एकदाही नाही. कधीच नाही? नाही, किंवा चांगलं बोलून कधीच नाही. बरं, मला आता याला जोडूनच पुढचा प्रश्न होता की तुम्ही आता तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. तुम्ही आता तसं नाहीये, पण आता होतं काही लोकांबरोबर होतं. हो, ओके. कुठेतरी येऊन असं बोललं असेलच, नुसतंच बोललं नाही पण होतं. हे आता पतोडीचं सारखं चाललंय. आता हर्षाईन पतोडीच रोल. मला राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण कोणीही एकदाही म्हणालं नाही की तू कॉमेंट्रीमध्ये म्हणालास ते मला आवडलं नाही. एकदा मला अश्विनचा मेसेज आला की यू सेड दिस इन कॉमेंट्री, आर यू शुअर? तर म्हणालो हो, फॉर दिस रिझन. आणि आमचं एक खूप पोलाईट कॉन्व्हर्सेशन झाली त्याच्यानंतर. कारण मी म्हणालो की मोईन अलीने आपल्या स्पिनर्सपेक्षा एखाद वेळ बॉलिंग चांगली केली होती, त्याचा फक्त आला तुला खरंच असं वाटतं का म्हणून, आणि आमचं कॉन्व्हर्सेशन झालं. हे चांगलं असतं. सचिन तेंडुलकरच्या लग्नाला गेलो, अनिल कुंबळेच्या लग्नाला गेलो, VVS लक्ष्मणच्या लग्नाला गेलो. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या ज्या कधी बाहेर आल्या नाहीत, कारण आम्हाला क्लिक्स आणि रील्सची गरज नव्हती तेव्हा. तर जो ट्रस्ट तेव्हा जो असायचा तो अजूनही कायम आहे, पण मग बदललं थोडंफार. आता जास्त कठीण जातं कॉमेंट्री करत असताना एखादी कमेंट करणं कधी कधी. आता मला ॲक्च्युली एकदम रेडिओपासून TV पर्यंत, आणि आता OTT किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट जे सगळ्या वेबसाईट्स आणि याच्यावर आले, तुम्ही ऑलमोस्ट सगळं ट्रान्झॅक्शन बघितलं सर. म्हणजे रेडिओ जिकडे फक्त ऐकणंच होतं, मॅन्युअल टायपरायटरपासून. अब्बा कोणी ह्या रूम मॅन्युअल टायपरायटर बघितलंय? बघितलेले आहेत, पण वापरणारा एक पोर्टेबल मी घेऊन फिरायचो सगळीकडे. कार्बन पेपर, एक्स्ट्रा रिबन. पहिल्यांदा ते टेलेक्सवर जायचं, मग ते फॅक्स जेव्हा आला तेव्हा आम्हाला वाटलं वा फॅक्स आला म्हणून. एनिहाऊ, तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय कुठलं तुम्ही हे केलं ट्रान्झॅक्शन? जसं ते मॅन्युअल हे असेल, किंवा रेडिओ असेल, TV असेल,